जादूची पेन्सिल। एकेकाळी एका छोट्या गावात आरोह नावाचा एक मुलगा राहत होता. आरोहला चित्र काढायला खूप आवडायचं, पण त्याच्याकडे चांगल्या पेन्सिल नव्हत्या. त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याचे चित्र कधीच छान नाही दिसायचं. एका दिवशी तो आपल्या शाळेच्या पुस्तकालयात गेला आणि तिथे एक जुनं पुस्तक पाहिलं. पुस्तकाच्या मधोमध एक चकचकीत पेन्सिल होती. आरोहने ती पेन्सिल उचलली आणि पाहिलं की ती पेन्सिल चमकत होती. तो खूप आनंदी झाला आणि ती पेन्सिल घेऊन घरी आला. घरी आल्यावर आरोहने त्या पेन्सिलने चित्र काढायला सुरुवात केली. ज्या क्षणी त्याने पहिले चित्र काढलं, त्याला एक अद्भुत गोष्ट लक्षात आली. तो जे काही काढायचा ते खरोखर जिवंत व्हायचं. त्याने एक सुंदर फुलं काढली आणि ती फुलक्या फुलांसारखी बागेत उगवली. आरोह खूप उत्साही झाला आणि त्याने आपल्या गावाला सुंदर बनवायचं ठरवलं. त्याने रंगीत फुलं, सुंदर पक्षी आणि खेळण्यासाठी छान बाग काढली. सगळं गाव त्याचं कौतुक करायला लागलं. त्याचं नाव सगळीकडे पसरलं आणि सगळे त्याचं कौतुक करू लागले. पण आरोहला एक गोष्ट कळली, जादूची पेन्सिल वापरताना खूप जबाबदारीने वापरायला हवं. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की, आरोह, तू एक राक्षस काढून दाखव ना. आरोहने आधी विचार केला, पण नंतर त्याने राक्षस काढला. आणि काय आश्चर्य! तो राक्षस खरोखर जिवंत झाला आणि गावात उपद्रव करायला लागला. आरोह खूप घाबरला, पण त्याने धीराने तो राक्षस काढून मेटाकुटीला आणला. त्याने पटकन एक छान घर आणि सगळ्यांच्या मदतीने त्या राक्षसाला पळवून लावलं. तिथून त्याला कळलं की जादूची पेन्सिल नेहमी चांगल्या गोष्टींसाठी वापरायची असते. शेवटी आरोहने ठरवलं की तो जादूची पेन्सिल फक्त चांगल्या कामांसाठी वापरेल. त्याने गावासाठी एक सुंदर उद्यान, मुलांसाठी खेळाचे मैदान आणि मोठ्या झाडांची बाग काढली. सगळं गाव खूप आनंदी झालं आणि आरोहला खूप कौतुक केलं. आरोहच्या जादूच्या पेन्सिलने गाव खूप सुंदर आणि आनंदी झालं. त्याने आपल्यातली कला ओळखली आणि ती लोकांसाठी वापरली. अशा प्रकारे आरोह आणि त्याचं गाव आनंदाने आणि सुखाने राहू लागलं. शिकवण: जादूची पेन्सिल फक्त कथेतील वस्तू आहे, पण आपल्या कलेचा वापर चांगल्या कामांसाठी करायला हवा. आपल्या कल्पनाशक्तीचा आणि कलात्मकतेचा योग्य उपयोग करायला हवा. अशा रीतीने आरोहची कथा सांगून मुलांना शिकवण मिळाली की आपली कला आणि कल्पनाशक्ती वापरून आपण आपलं आणि इतरांचं जीवन सुंदर बनवू शकतो.